डीमार्ट आणि आमचा नेहमी काही संबंध येत नाही, कारण आम्ही बरेचदा शॉपमधूनच घेतो. माझा नवरा म्हणतो, लिस्ट दे, मी शॉपमध्ये घेऊन येतो. कारण तुम्ही गेस करूच शकता आणि नसेन लक्षात आलं तर सांगते. माझ्या घरी म्हणतात डीमार्टला गेलो की जी लिस्ट केली आहे त्याप्रमाणे आपण कधीच घेत नाही. अजून दुसरंच एक्स्ट्राचा पसारा घेऊन येतो, कारण आपल्याला स्वतःवर कंट्रोलच राहत नाही, असं तरी माझ्या नवऱ्याला वाटतं. पण मी खूप हट्ट करून मागे लागून रडत पडत का होईना त्याला डीमार्टला घेऊन गेले. आता बघा, मी तर माझं लिमिटेड सामान घेत होते, बघत होते, पण माझा नवरा जे नाही घ्यायचे तेच बघत होता आणि त्यावर रिसर्च करून त्याने शेवटी ती वस्तू कार्टमध्ये टाकलीच. आता सांगा तुम्ही, कोण एक्स्ट्राचं घेतं, मी की तो? जाऊ द्या, सोडा म्हणलं आणि डिगभर चपला बघितल्या. मला राहुल नाही, घरी चपला ठेवायला जागा नाहीत आणि घालायला चपला नाहीत, असं होतं माझं. तरी ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत मी 2 सँडल्स ट्राय करून बघितल्या, पण त्या माझ्या पायाला सूट नाही होत म्हणून शेवटी इग्नोर केलं आणि नादच सोडला. नवऱ्याने मला चिप्स आणि बिस्किट सेक्शनकडे फिरकूच दिलं नव्हतं, पण त्याची नजर चुकून शेवटी 2 चिप्सचे पुडे घेतले आणि उचलून आणलेच. पण आता वेळ आली होती काउंटरवर कार्ट आणायची. ती घेऊन तर मी आले, बट वाटत होतं नवरा बाहेर निघून जातो की काय, बिल पे करून ये म्हणतो की काय, पण लकीली नाही गेला आणि मी वाचले. हा तसा धमकवात तर होता, म्हणून 1-2 वस्तू मी काढूनही ठेवल्या होत्या. लास्टली डीमार्टला येणं म्हणजे एखाद्या आउटिंगपेक्षा कमी नसतं. म्हणूनच डीमार्टला आलो की पॉपकॉर्न घेतले, तर काय नाही घेतलं, मग पॉपकॉर्नही घ्यायला लावले आणि माझ्या बाळाला घरी सोडून आले होते म्हणून लगेच निघालो. तर कसा वाटला आजचा व्लॉग? आणि तुम्ही महिन्याचा किराणा कसा भरता, कुठून आणता, ते पण कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर चलो, आजसाठी एवढंच. बाय बाय.